बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आपल्याबरोबर आहेत। संदीपजी, खरं तर आज शरद पवारांचा वाढदिवस आहे। देशभरातून त्यांना सगळेजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात। त्यांच्या संदर्भातल्या काय आठवणी आहेत? कारण की इतका ज्येष्ठ नेता आजही वयाच्या 85-86व्या वर्षी सक्रिय राजकारणात आहे आणि स्वतः संसदेत जाऊन अधिवेशनाला बसतात। काय तुमच्या आठवणी आहेत आणि वाढदिवसाच्या निमित्ताने काय शुभेच्छा द्या? हे बघा, आम्ही जे काही घडलेलो आहे ते पवारसाहेबांमुळेच घडलेलं आहे। पवारसाहेबांनी दोनदा आशीर्वाद दिले, माझ्यासाठी सभा घेतली आणि माझ्यासारखा एक म्हणजे पूर्ण जिल्हा विरोधात असताना सुद्धा म्हणजे मी निवडून आलो। पवारसाहेबांचे आजसुद्धा या वयामध्ये सुद्धा मोठे साहेब सकाळी 7 वाजल्यापासून काम करतात। म्हणजे आम्ही जेव्हा दिल्लीला त्यांना कधी भेटायला गेलो, दिल्लीच्या थंडीमध्ये सुद्धा 7 वाजता स्वेटर घालून बाहेर बसतात, काम करतात आणि एवढ्या गेल्यावर सुद्धा म्हणजे आमची एखादी अडचण असेल, कौटुंबिक अडचण असेल किंवा काय लहान सहान काही अडचणी असतील, आम्ही एखादा विषय त्यांना वेळ मागितली तर लगेच देतात, ते विषय समजून घेतात आणि ते खरं तर पण आता पवारसाहेबांचा तर वाढदिवस आहेच, पण दोन्ही राष्ट्रवादी ह्या राजकीयदृष्ट्या देखील एकत्रित येणं ही काळाची गरज बनली आहे का? कारण की आगामी महानगरपालिकाच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत समोर। भाजप ज्या पद्धतीने निवडणूक लढवत आहे त्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची गरज वाटतं तुम्हाला? हे बघा, मला पहिलं तिकीट हे अजितदादांनी दिलं आणि आम्ही एकत्र काम करत असताना आम्ही सर्व पवार कुटुंबालाच मानणारे लोक आहोत आणि जर भविष्यामध्ये अशा काही गोष्टी झाल्या तर आम्हाला आनंद होईल। परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भात तुम्ही ठाम आहात का? कारण की ज्या पद्धतीने रोहित पवार आणि अजित पवार एकत्रित प्रवास करतात, सातत्यानं पवार म्हणून सगळे कुटुंबीय एकत्रित येत असतात, परंतु 2 पवार एकत्र झाले तर राजकीय बळ जे आहे ते वाढेल का? निश्चित बघा, मी फार एक लहान कार्यकर्ता आहे। जर पवार कुटुंबियांनी हे ठरवलं तर आम्हाला आनंद आहे ह्याच्यामध्ये। तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर पवार कुटुंबियांनी ठरवलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं गरजेचं आहे, तर आम्हाला तो निर्णय देखील मान्य असेल असं मत जे आहे तर संदीप क्षीरसागर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणे, टीव्ही 9 मराठी, नागपूर।